बातमी येवल्यातून. येवला बाजार समिती 6 दिवस बंद असणारे. कांदा उत्पादक शेतकरी यामुळे चिंतेत सापडले. सार्वजनिक सुट्ट्यांमुळे कांद्यासह इतर भुसार धान्य लिलाव बंद असेल. लिलाव प्रक्रियाच ठप्प झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हे चिंतेत सापडले. सार्वजनिक सुट्ट्यांमुळे कांद्यासह इतर भुसार धान्य लिलाव हे बंद पडल्याचं सध्या दिसून येते. लिलाव प्रक्रियाच ठप्प झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलेत. तर याच बाजार समितीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी. नाशिक जिल्ह्यातील येवला कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्यासह भुसार धान्य लिलाव हे आता सलग 6 दिवस बंद राहणार आहेत. आपण बघितलं तर येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आलो आहोत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांद्यांची ट्रॅक्टरांची मोठी वर्दळ असते. मात्र आज या ठिकाणी मोठा शुकशुकाट बघण्यास मिळत आहेत. मार्च महिना अखेर तसेच मजूर उपलब्ध नसल्याने त्याचप्रमाणे काही सार्वजनिक सुट्ट्या देखील आलेल्या आहेत. यामुळे येवला कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे. त्यामुळे कांद्याचे लिलाव हे पूर्णपणे आता थांबले गेले आहेत. नक्कीच आपण बघितलं तर या अगोदरच कांदा उत्पादक शेतकऱ्याला बाजारभाव मिळत नसल्याने अगोदरच चिंतेत सापडला आहे. मात्र आता सलग 6 दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याने नक्कीच आता आपला कांदा पुढे विक्री करावा असा मोठा गंभीर प्रश्न आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे उपस्थित झाला आहे. एकंदरीत बघता या अगोदर देखील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती देखील 2 तारखेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे येवलासह लासलगाव बाजार समिती आता बंद राहणार असल्याने नक्कीच आता रोजची कोट्यावधीची उलाढाल देखील ठप्प राहणार आहे. मात्र आता सुट्ट्यानंतर ज्यावेळेस लिलाव हे पूर्ववत सुरू होतील त्यावेळेस कांद्याला काय बाजारभाव मिळतो हे नक्कीच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला.